भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नीने आता शिवसेना शिंदे गटाकडून आता उमेदवारी भरलेली आहे. कुठेतरी भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. थेट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही, शिंदे गटाकडून आता उमेदवारी भरलेली आहे? भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी नाकारली म्हणून असं काही पाऊल उचललं याच्यासाठी हा विषय नाही. पण ज्या पद्धतीने घुसमट आणि त्रास दिला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मी उमेदवारी मागत असताना ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्याची आणि माझी राजकीय कार्यकर्त्याची बरोबरी होऊ शकत नाही असं जनतेमध्ये मत आहे. आणि मला पण वाटतं की मी इतक्या वर्षापासून संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष असन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष असन, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष असन, गेले 2000 पासून आतापर्यंत मी वेगवेगळ्या संघटनेच्या पदावर, चांगल्या प्रमुख पदावर काम केलं. मी काम करीत असताना प्रामाणिक काम केलंय. कधीही भारतीय जनता पार्टीकडून मी कोणताही 2 रुपयाची अपेक्षा ठेवून की कुठेही मला काम करताना कुठं निधी आलेला नाही. मी माझ्या आवडीमुळं, माझ्या खर्चातून हे काम केलंय आणि संघटना उभा केली. अशा परिस्थितीत समजा माझ्यासारख्याला उमेदवारी काढणं आणि इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची दिशा आणि दशा लक्षात येत असताना आपण आपला निर्णय घेतला पाहिजे असं वाटायला लागलं. पण कुठेतरी पक्षाकडून काही तुम्ही कोणाशी संपर्क केला का, किंवा पक्षाने तुमच्याशी काही संपर्क केला का? काय मी पक्षाने मला सांगितलं होतं का EB फॉर्म तुम्हाला भेटेल. माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा झाली. निश्चित त्यांनी सांगितलं होतं की तुझी उमेदवारी निश्चित होणार आहे आणि चांगली परिस्थिती आहे. पक्षाच्या सर्वे काय असतात ते केले असले तर मला सांगता येणार नाही. पण अशा परिस्थितीमध्ये मग एकीकडे मला उमेदवारी द्यायची अशी भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे माझी उमेदवारी काट करायची, हे थोडंसं दुर्दैव वाटायला लागलं. मग चर्चा नाही, बोलायचं नाही. आमच्या संघ पुढे बैठक पक्षाच्या कोणत्या लोकांनी घेतली नाही. कोणामुळे ही उमेदवारी म्हणजे दिली नाही? कोणामुळे? आमच्या पातळीचे लोकप्रतिनिधी ज्यांचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलंय त्यांच्यामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या, मी असन, माझ्याबरोबरचे माझे जिल्हा परिषद भाजपचे असते, माझे जिल्हा परिषद सदस्य होते, आता नगरसेवक होते, ग्रामपंचायत पहिले सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, असे ज्येष्ठ नेते आमच्या सगळ्यांचे, अशोक शेठ आहुजा, ते आता नगरसेवक पण होते, त्यांची सुद्धा उमेदवारी काढली. आणि अशा 7 ते 8 लोकांना उमेदवारी दिली काल, का त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंत कधीच संबंध नाही, त्यांनी कधीच बटन दाबलेलं नाही कमळाचं. अशा लोकांना उमेदवारी दिली. तुम्ही पदाचा राजीनामा दिला? नाही, मी आता पदाचा अजूनही राजीनामा दिलेला नाही. पण निश्चित आता माझ्या मंडळीला, पत्नीला उमेदवारी शिवसेनेची आपण दिलेली आहे. मी शिवसेनेच्या नेत्यांची मनापासून अभिनंदन करीन आणि धन्यवाद व्यक्त करीन. कारण आमची किंमत कमीत कमी शिवसेनेने ठेवली किंवा आम्हाला म्हणजे आम्हाला उमेदवारी दिल्यामुळं आमची किंमत राखली असं म्हणायला हरकत नाही. आणि भारतीय जनता पार्टीसाठी, ज्याच्यासाठी आम्ही इतके कष्ट आणि मेहनतीने कामे केले, त्यांनी आमची किंमत ठेवली नाही असा विषय होतोय. बरं, मी पदाच्या लायकीचाच नसतो तर नका द्यायना. पण त्यांचंच म्हणणं होतं का तुम्ही 1 नंबरला सर्वेत आहात आणि असं असताना फक्त कोणातरी हट्टापायी तुम्ही जर कार्यकर्ते ह्या महाराष्ट्रातले मोडून काढीत असेल, तर जी पार्टी कार्यकर्ते जीव उभा राहिली आणि आज मोठं झाल्यानंतर फक्त आमदाराची डोके मोजीत असेल तर हे वेगळं आहे. आणि बाहेरून आलेला प्रत्येक आमदार त्याचा कार्यकर्त्याला ताकद देतो, आम्हाला कोणी देत नाही. ही महाराष्ट्रात परिस्थिती. तुम्ही आता शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली आहे, काय पुढचं विजन असणार आता? कसा प्रचार असेल किंवा काय सांगा? प्रचार तर यांच्या नेतृत्वाखालीच राहील आमचा, शिवसेनेच्या. आणि प्रत्येक वार्डातले समस्या किंवा पाण्याच्या असतील, महिलांच्या कचऱ्याच्या असतील किंवा लाईट वगैरे, हे सगळ्या प्रश्नांचा आम्ही लक्ष घालू. खरं तर अनेक वर्ष किंवा पूर्ण हयात त्यांनी भाजपमध्ये घातली, पण कुठेतरी पक्षाने नाकारला. आता शिंदेच्या शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, काय? 25 वर्ष काम करून पण, प्रत्येक मोठ्या पदावर असून पण, 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम करून पण ऐन वेळेला तिकीट कापल्यामुळं शेवटी निर्णय घेतलाय. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कामात त्यांना त्रास देण्यात आलेला आहे आतापर्यंत, त्याच्यामुळे हा निर्णय घेतला त्यांनी. निश्चितच आता आपण बघितलं की पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे आणि आता कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आता
हा शिवसेनेचाच प्रचार करणार आणि मोठ्या ताकदीने हा प्रचार आता करण्यात येणार असल्याचं ते आहे, अरुण मुंडे यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा कसं कुणाल जायकर, TVN मराठी, शेवगाव, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.